काय करतोयस? काही नाही, जस्ट ब्रेक झाला, जेवायला चाललोय. वाव, मग तू लंच माझ्या बरोबर करशील का आज प्लीज? म्हणजे व्हिडिओ कॉल करू? त्यापेक्षा व्हिडिओ कॉल मधून उडी मारून तू तुझ्या ऑफिसच्या खाली आलास तर. तू ऑफिस खाली आली आहेस का? अरे वा, माझ्या नवऱ्याला भेटायला येऊ शकत नाही का मी? तसंही सकाळी वेळही नव्हता बाय म्हणायला, तसाच निघून गेलास. अगं हो, पण मी कसंही ऑफिस मध्ये आहे मी. तुझा लंच ब्रेक झालाय असं म्हणालास ना, मग ये ना खाली, ब्रेक संपायच्या आत परत वर जा. ओके चला, आलोच, बाय. बाय. संजना चल ना यार, भूक लागली आहे. अरे सोहम, कुठे चाललास? लंच ब्रेक झालाय, अरे जेवून तर जा. मी आलोच. डब्यात काय आणलेस? याला आणि हिला वेगळा डबा आणत जा बाबा. तुझ्या आईच्या हातचं खाऊन वेळ लागला इथे सगळ्यांना. ते जाऊ दे, डब्यात काय आणलेस? एक मिनिट, मला निघावं लागेल आता, बायको खाली वाट बघते. व्हॉट? तुझं लग्न झालंय? हो. तू कधी बोलला नाहीस? बाय द वे, काय करते तुझी बायको? मी सांगतो, ह्याची बायको एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर कामाला आहे. शुभ्रा कुलकर्णी तिचं नाव. म्हणजे तू ओळखतोस ह्याच्या बायकोला? हो, म्हणजे मी ज्या जुन्या कंपनीमध्ये जॉब करत होतो त्या ठिकाणी ती माझी सिनियर होती. आय मीन त्या म्हणजे त्या वयापेक्षा वयाने तशा लहानच आहेत, परंतु या वयात देखील त्यांनी ज्या कष्टाने आणि मेहनतीने ही पोझिशन मिळवली आहे ती सॉलिड आहे. म्हणजे तू सोहमला सुद्धा ओळखत असशील ना? हो, आम्ही एकदा भेटलोय. सॉरी अमित, कामाच्या गडबडीत लक्ष नाही गेलं तुझ्याकडे. इट्स ओके. मी पण आताच बऱ्याच दिवसाच्या सुट्टीनंतर जॉईन केलंय, त्यामुळे नो प्रॉब्लेम. आणि मी पण यांना असं जास्त काही ओळखत नाही. एकदा शुभ्राला सोडायला यांच्या घरी गेलो होतो, त्यावेळेला यांचा मूड थोडा बरा नव्हता. एम आय राईट? अमित, त्या दिवसासाठी खरंच सॉरी, मनापासून सॉरी. इट्स ओके. आणि आता ओळखीचं म्हणशील तर आपण एकाच कंपनीत काम करतोय, आपली ओळख होईलच. मे बी आपण खूप चांगले मित्र सुद्धा होऊ. 100%. बरं चला, मला उशीर होतोय, मी येतो. हा, बाय बाय. ए तू निघ, डबा ठेवून जा. घ्या. थँक्यू. येस, बाय गाईज, एन्जॉय. ये. हॅलो सर आणि मॅम. हॅलो मॅरी. सर, आज स्वाद आस्वादचं शूटिंग आहे ना? येस, आस्वाद सोशल मीडियावर लाईव्ह आहे. सर, मॅम पण असणार तुमच्या सोबत? ऑफकोर्स. वाव, ऑल द बेस्ट मॅम. हो, हे एवढे सगळे लोक असणार आहेत का? हा, हे तर आहेतच, शिवाय ऑनलाईन व्ह्यूअर्स पण असणार आहे. अरे बापरे, हो एवढ्या सगळ्या लोकांसमोर नको बाई, मला भीती वाटते. हो अगं असं काय करतेस, मी आहे ना, डोंट वरी. येस मॅम, मी सुद्धा आहे, डोंट वरी. पण म्हणजे काय, आपल्याला काही पदार्थ वगैरे करून दाखवायचंय का? फारसं महत्वाचं नाही, एखादी डिश बनवून दाखव, पण महत्वाचं आहे ते आपण लोकांशी गप्पा मारणार आहोत, लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणार. हो, पण इथे या असं कॅमेरा समोर मला काही पदार्थ वगैरे नाही बाई बनवायला जमायचा. जमेल ग, तू आधीपासूनच काय नाही म्हणते. असं काय करताय, तुम्हाला सवय आहे सगळ्याची. एक तुम्ही काम करा, तुम्ही करा, मी घरी जाते. शांत व्हा, बाकी सगळं विसरून जा. माझ्याकडे बघ. मी कार्यक्रमात तुझ्या बरोबर असणार आहे की नाही? मी कुठे पळून जाणार आहे का मधूनच? असावरी तुझी कॅपॅसिटी काय आहे ना, ते तुला अजून माहिती नाहीये. तू आजचा शो व्यवस्थित केलास ना की तुला कळेल तू काय काय करू शकतेस ते. आज तू कॉन्फिडेंटली शो कर, मग बघ तू स्वतःला का उगीच अंडर एस्टिमेट करतेस. तू एक काम कर, तू तू दीर्घ श्वास घे. आता हळूहळू सोड. मॅडी, हळूहळू सोडायचा श्वास. सॉरी सर. तू कशाला श्वास घेतेस? सोडला बरं वाटतंय. आता स्वतःशी असा विचार कर की मला हे सगळं जमणार आहे, मी हे सगळं करणार आहे, कॉन्फिडेंटली करणार आहे. येस, यू कॅन डू इट. येस मॅम, यू कॅन डू इट. कम ऑन. चला सुरू करूया. येस, प्लीज या मॅम. प्लीज का. एक्सक्यूज मी, सोहम कुलकर्णी. हा, सोहम कुलकर्णी आतमध्ये प्रेझेंटेशन देत आहेत, तुम्ही प्लीज बसा ना. थँक्यू.
कसं झालं असेल गं त्याचं ते प्रेझेंटेशन? आवडलं असेल ना त्याच्या त्या साहेबांना वगैरे? त्याची 10वीची बोर्डाची एक्झाम असल्यासारखं टेन्शन घेताय तुम्ही. डोंट वरी, छान झालं असणार. काय सुचत नाहीये यार आता. अरे पण काय करणार आता? आय थिंक प्रेझेंटेशन संपलंय त्यांचं. का मग सोहम कुठे दिसत नाहीये गं? यार नरेंद्र, तुला खरं सांगू का, तो इयरली ग्रोथ चार्ट आहे ना, तो प्रेझेंटेशन मध्ये टाकायलाच नाही पाहिजे होता. किती कन्फ्युजिंग आहे यार तो. आणि तिथेच सोहम अडकला. हो ना, तो केवढा घामाघूम झालेला. अरे मला तर वाटलं आता गेला, सोहम गेला घरी. त्या क्षणी माझं लक्ष बॉसकडे गेलं. मला तर वाटलं आता ते चिडतील आणि डायरेक्ट सोहमला घरी पाठवतील. पण यार सोहमनं काय सावरून घेतलंय, खरंच मानलं त्याला. खरं आहे यार, आता कुठे आलाय हा मुलगा. त्याचं क्वालिफिकेशन पण इतकं नाही आणि इतकं कमाल प्रेझेंटेशन करेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. रिअली अमेझिंग. आता आपण सोहम कडून पार्टी घ्यायला मोकळं झालोय. एक खादाड, आधीच इतकं खात असतोस तू, त्याच्या डब्यावर पण तुझाच डोळा आणि वरून तुला पार्टी पाहिजे. मी चांगल्या खाण्यासाठी काही करू शकतोय. त्याचा टिफिन असतोय तेवढा हाय क्लास, त्याला मी काय करणार? अरे पण हा आला का नाही अजून? संजना, कौतुक सोहळा चालू आहे आतमध्ये. नाही बाहेर येताना प्रमोशन लेटर घेऊन आला तर माझं नाव बदल. आता मला एकदम सुटल्यासारखं झालंय गं जीवाला माझ्या. हो पण आई, म्हणून तो बाहेर आला तर लगेच अशी दृष्ट काढायला घेऊ नका इथे ऑफिसमध्ये. असं करेन का मी? हो करू शकता. शुभ्रा. अरे सोहम, ओ अरे यार, नाईस, मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तू उडलास. मजा आली प्रेझेंटेशन मध्ये. सिरियसली अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं. अमेझिंग. सरांचं तोंड बघितलंस तू की असं बदललं खरं यानं सोहमने. यार खरंच अमेझिंग. तुम्ही इथे कसे काय, कधी आलात? मला एवढं सॉलिड वाटतंय ना. हो सांगतो. अरे तू प्रेझेंटेशन मुळे एकतर टेन्शन मध्ये निघालास. एवढं महत्वाचं प्रेझेंटेशन, आईनं आता घरी चैनच पडत नव्हतं. आणि मी सुद्धा गेले ऑफिसला, पण मलाही जरा अस्वस्थच वाटायला लागलं. म्हणून म्हटलं आईंना घ्यावं आणि इथे ऑफिसमध्येच यावं तुझ्या. बरं वाटेल आम्हाला दोघींना. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. आत्ताच झालं माझं प्रेझेंटेशन. आणि तुझं कौतुक सुद्धा ऐकलं आम्ही. तुम्हाला कसं कळलं? ते एक सिक्रेट आहे. बबड्या, खरंच मला इतका अभिमान वाटतोय ना तुझा राजा. आई, बरं आहे तुमचा मुलगा, हुशार आहे. यांना मी पाहिलंय कुठेतरी. मॅम, विचारायचं होतं, विचारू का? तुम्हीच आसावरी अभिजित राजे रे? हो. वाव मॅम, आमच्या घरातले सगळे इतके मोठे फॅन आहेत ना तुमचे. तुमच्यामुळे घरातल्या किचन मध्ये इतके व्हेरायटीज बनतायत. थँक्यू सो मच मॅम. आज तुम्हाला प्रत्यक्षात बघून इतकं बरं वाटतंय ना. नाहीतर इतर वेळी आम्ही इंटरनेटवर बघतच असतो. एक सेल्फी घेऊ दे ना मॅम प्लीज. माझ्या बरोबर? हो घे ना, ये. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मॅम, आणि तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही सोहमला ओळखता का? अगं आई आहे ती माझी. व्हॉट? आणि ही शुभ्रा मॅम. मॅम, तुमच्याबद्दल सोहम इतकं बोलत असतो ना आम्हा सगळ्यांसोबत, म्हणजे आम्हाला असं वाटतं आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटतच नाही आहोत. आम्ही ओळखतो तुम्हा सगळ्यांना. अगं आज माझं प्रेझेंटेशन आहे ना, म्हणून त्या दोघी आल्यात. सोहम, तू कधीच सांगितलं नाहीस की सौ आसावरी अभिजित राजे या तुझ्या आई आहेत. आई, तुम्ही सोहमला जो टिफिन द्यायचा ना, तो आम्ही सगळे मिळून संपत होतो. आता कळलं की सोहमचा टिफिन एवढा का चविष्ट असायचा. आसावरी राजांनी बनवलेला टिफिन हा चविष्ट असणारच, ते आत्ता कळालं. एक्झॅक्टली. नाही, तुम्ही मला आसावरी अभिजित राजे म्हणून ओळखत असाल हा, पण मी सोहमची आई आहे आणि हीच ओळख जास्त महत्वाची आहे. मॅम, तुमच्या तिघांसोबत आम्ही सगळे एकदा सेल्फी घेऊ प्लीज. हो या प्लीज. मायक्रोवेव्ह मध्ये लपवले आईने गरम करून आणलाय. हसू नको यार शुभ्रा, सांग ना. हा काय प्रकार आहे? बापरे, ही कोणाची आहे प्लेट? असं काय केलं तुम्ही?
चोपड्या, तू का केलंस असं? म्हणजे तू टाकून देत होतास ते? नाही आई, सरांनी पण नाही खाल्लं. हे बघ, हे सरांचं. अहो, तुम्ही सुद्धा असं केलं? काय सर? काय हे असं त्या पुस्तकांच्या मागे बघ. काय सर? शुभ्रा, शुभ्रा काय हे असं का केलं तुम्ही? म्हणजे मी किती मेहनतीने तुमच्यासाठी ते कोबीचं भानोळं केलं होतं आणि तुम्ही टाकून द्यायला का निघालात? अरे अन्न आहे ते. नाही नाही आई, आहो तसं नाहीये. म्हणजे नाही, फेकायचं नव्हतं आम्हाला. ते ऍक्च्युली काय झालंय, 5 दिवस कोबी खाऊन आम्हाला कंटाळा आलाय. हो आई, काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली होती. अरे पण असे कसे तुम्ही कंटाळला? अरे मी किती वेगवेगळ्या गोष्टी केल्या होत्या कोबीच्या. मला किती विचार करायला लागला माहितीये का तुम्हाला? मी कोबीची चण्याची डाळ घालून भाजी केली होती, मी कोबीची पचडी केली होती, मी कोबीचं भानोळं केलं, मी कोबीचे पराठे सुद्धा केले होते. किती वेगवेगळे पदार्थ केले होते मी कोबीचे. तुला आठवते पबड्या, तुला भूक लागली तर मी कोबी किसून तुला भेळ सुद्धा करून दिली होती. असे कसे कंटाळला तुम्ही? ठीक आहे, आणि एखादी भाजी मिळाली जरा स्वस्त म्हणून आणली आणि केली 4 दिवस तीच भाजी, तर काय बिघडलं? यांनीच सांगितलं होतं मला घे 5 कोबी म्हणून. पण रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो ग. ठीक आहे, तुम्ही नका खाऊ, हरकत नाही. मी खाते. मी केलंय ना ते भानोळं, मी एकटी खाते. राहू दे. आई सॉरी ना. नको, राहू दे. सॉरी ना. जाऊ दे, ठीक आहे, मी खाते. मला सॉरी ना आई. तरी 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 यांना मी सांगत होतो, अरे आसावरीने एवढं कष्टाने ते काय ते भानोळं बनवलंय, ते दोघं खा. पण नाही. अरे एका दिवसाचा तर प्रश्न होता ना, पण नाही ऐकलं नाही यांनी माझं. हा, किती खोटं बोलतायत हे. आई, तुम्ही आतमध्ये किचन मध्ये होता तेव्हा आम्हाला असं म्हणाले होते की आईला सांगूया की आम्हाला भूक नाहीये, बाहेरून पिझ्झा मागवूया आणि खाऊया, हे म्हणाले. मी एवढं चांगलं भानोळं केलं असतं ना, तुम्ही पिझ्झा खाणार होता? कसं शक्य? कसं शक्य आहे आसावरी? अगं ते मी या दोघांची परीक्षा बघत होतो की मला त्यांच्या मनातलं काढून घ्यायचं होतं आणि तुला सांगायचं. तुम्ही मला काही सांगू नका, कारण मला माहितीये तुमच्या तिघांपैकी माझ्या बरोबर कोणी नाहीये. आई आई ऐका ना, खरंच सॉरी, प्लीज ना. ओके ओके आई, सॉरी. आसावरी चिडू नकोस ग. सॉरी, चुकलो. मी खातो हवं तर. दे इकडे, मी पण खातो. नाही थांबा, मी पण खाते. तुला हवंय का? तू घे. पण ऐक ना, पण उद्या नको परत कोबी बनवूस. ठीक आहे, नाही बनवणार. तसाही सगळा कोबी संपलाय. ये येस, वाव, आज रात्रीच्या जेवणाला फक्त मी वाटाणे घालून कोबीची भाजी केली, तेवढी खा. हं. अरे वा, आज काय विशेष? लाडू वळताय? अहो काही नाही बाबा, आपल्या सुलभा काकू चालल्या आहेत ना त्यांच्या संतोषकडे राहायला. त्यांच्या सुनेलाही बरं नाहीये, 2 लहान नातवंड आहेत त्यांची. गेल्या गेल्या काकूंना काम नको ना पडायला, म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी थोडे लाडू करते. अरे वा, लाडू.
वा 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 वा, मस्त वास येतोय. आपल्याला नाही ते सुलभासाठी आहेत. अहो असं काय बाबा, फक्त त्यांच्यासाठी करेन का मी? मला माहिती तुम्हाला आणि ह्यांनाही किती आवडतात लाडू ते. हे बघा काकूंचे लाडू या डब्यात भरले, हे आपल्या घरच्यासाठीच वळते. घ्या हो. तुमच्यासाठीच घेत होतो दत्ताजी. या. सुलभा चालणार नाही, तिला डायबिटीस आहे, नाही चालणार. अरे वा, तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यांना काय चालतं काय नाही चालत. हे गबरे चप्पल चोर. सॉरी, याला एकही लाडू द्यायचा नाही, लक्षात ठेव. मी सांगतोय तुला, याच्या समोर मी खाणार. बाबा घ्या हो. वा हा हा हा. अहो मी केलं ते बरोबर आहे ना? अप्रतिम. लाडू बद्दल नाही म्हणते मी, म्हणजे मी सुलभा काकूंना जो सल्ला दिला तो बरोबर आहे ना. म्हणजे मी त्यांना असं म्हटलं की आता संतोषला त्यांची खूप गरज आहे आणि अशा वेळी त्यांनी सगळा रुसवा फुगवा सोडून आपल्या मुलाकडे जायला हवं. बरोबर सांगितलं ना मी, कारण मला काय भीती वाटते माहितीये का, की तिकडे गेल्यावरती त्यांचा मुलगा आणि त्यांची सून त्यांच्याबरोबर नीट नाही वागले तर. आजकालची मुलं कशी असतात माहितीये ना तुम्हाला, त्यांना कोणाची पर्वा नसते, आई वडिलांचीही नाही. ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. अहो तिकडे गेल्यावरती त्या संतोषनी समजा सुलभा काकूंचा फोनच काढून घेतला तर, त्यांना काही अडचण आली, काही प्रॉब्लेम झाला तर त्या आपल्याशी काही संपर्क पण नाही ना साधू शकणार. अगं असं का वागेल त्यांचा मुलगा, नको काळजी करूस. कशी वागतात मुलं माहितीये ना आपल्याला पण अनुभव आलाय. आजूबाजूलाही बघतो आपण. अगं तू सकाळीच सुलभाला सांगितलं ना, नव्याने आयुष्य सुरू कर, नवीन नाती जोडव म्हणून. तिच्यामध्ये तिच्या मुलामध्ये एक नवीन नातं जमणार आहे. योग्य सल्ला दिलास तू. हो पण बाबा हे सगळं आपण म्हणतोय, त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या मनात काय आपल्याला कसं कळणार ना. मला काय भीती वाटतेय की त्यांची गरज संपल्यावरतीच त्यांनी सुलभा काकूंना घरातनं बाहेर हकलून दिलं तर. म्हणजे विचार करा, इतकी वर्ष त्या राहतायत एकट्या, त्यांना आता सवय झाली होती त्या एकटेपणाची, पण आता त्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर राहणार आहेत, त्या नातवंडांमध्ये रमणार आहेत. किती जीव आहे त्यांचा त्या दोघांवर. आणि असं झाल्यावरती परत जर त्यांना घरातनं काढून टाकलं तर कोलमडून पडतील. पुन्हा त्या एकटेपणाला कसं तोंड देतील. माझ्या बाबतीत तुम्ही होतात माझ्या बरोबर. प्रत्येक अडीअडचणीला, प्रत्येक वेळी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होतात, म्हणून मी ना खचून नाही गेले. सुलभा काकू एकटे आहेत, त्यांना कोण आधार देणार अशा वेळेला. आई मला माहितीये तू एवढा निगेटिव्ह विचार का करतेस. अरे बबड्या, तू असं काहीतरी गैरसमज नको करून घेऊ. ऐक, मी तुला इतका त्रास दिला, तुझ्याशी एवढा चुकीचा वागलो, तरी सुद्धा तू मला माफ केलंस. तुला माहितीये तुझ्या जागी दुसरा कोणी असतं ना, मला असं माफ नसतं केलं इतक्या मोठ्या मनाने. आई मला तुला इतकंच सांगायचंय की माझ्या वागण्यावरून ना तू लोकांना जज नको करूस. माझी आई साधी आहे, भोळी आहे, जगाच्या चांगुलपणावर विश्वास आहे तिचा. आणि जर का हा विश्वास माझ्यामुळे तुटणार असेल ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. अरे असं काही नाहीये राजा, माझा तुझ्यावर आता पूर्ण विश्वास आहे. मी सुलभा काकूंबद्दल बोलत होते. म्हणजे त्या एकट्या पडल्या तर त्यांना कोण आधार देणार रे. अगं त्या एकट्या नाहीयेत, आपण आहोत ना त्यांची काळजी घ्यायला.
त्या सुद्धा आपल्या फॅमिलीचा एक भाग आहेत. तू एक काम कर, तू चल माझ्या बरोबर. अरे मी इथे लाडू वळते. हो हो हो, तू चल, ये इकडे. अरे ऐक तर खरं सोम. दत्ताजी या ना. या या या. सुलभा काकू, दत्ताजी आलेत. अरे हो का? बसा ना दत्ताजी. हो हो, तुम बसा. नाही तुम्ही बसा ना. मी हे करतो, सोहमला टॅक्सी आणायला पाठवतो. अरे हो हो, लगेच येतो मी. बसा. बसा ना. नाही तुम्ही बसा ना. काळजी घ्या तिकडे. तुम्ही पण काळजी घ्या. हो. मला आय मीन आम्हाला कायम आठवण तुमची. बरीच वर्षे शेजारी होता आपण. अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आपण एकत्र. म्हणजे आपण बघितलेत. तुमचा शेजार होता म्हणून जगणं सोपं झालं, नाहीतर ह्या वयात एकटं जगणं खूप कठीण असतं. नाही, तुम्ही एकटे का समजता? एकट्या नाहीत तुम्ही. मी आम्ही आहोत ना सगळ्या बरोबर तुमच्या. म्हणजे कधी वाटलं तर आमच्या घरी या. कुलकर्ण्यांची दारं काम तुमच्यासाठी उघडी आहेत. एवढं प्रेमाने बोललात हेच खरं तर खूप आहे माझ्यासाठी. तुम्हाला राग नाही येत? मी तुम्हाला धर्मेंद्र म्हणते त्याचा तुम्हाला राग नाही येत? नाही रागवायचं काय त्यात? उलट आनंद झाला मला. आणि खरं आनंद अशासाठी झाला की तुम्ही अतिशय तरुण मनाने जगताय, आयुष्य भरभरून जगतायत. रागवायचं काय त्यात? मग आता मी गेल्यावर तुमची थट्टा मस्करी कोण करणार? कुणीच नाही. म्हणून तर तुमची कायम आठवण येईल मला. आता आठवण आली की मात्र धर्मेंद्र आणि हेमामालीची गाणी ऐकेन मी. खरंच? मग म्हणा ना एकदा, हेमा. हे हातात काय आहे? ही अत्तराची बाटली तुमच्यासाठी. जेव्हा जेव्हा या अत्तराचा सुगंध दरवळेल ना, तेव्हा समजा की मला तुमची आठवण येते. अच्छा. छान. सांभाळून जा. हे सुलभा काकू, खूप आठवण येईल तुमची. माझा दिवस तुमच्या आसावरी हाकेने सुरू व्हायचा. आता मला राग आला, मला वाईट वाटलं. तुम्ही कोणाकडे जायचं सांगा ना. ये ना तिकडे मला भेटायला. काकू तुम्ही पण मधून मधून फोन करत जा आम्हाला. आणि तुम्हाला काहीही लागलं, कधी कसलीही गरज भासली, मला कळवा. तुझ्याशिवाय मी तर कोणाला सांगणार ग सगळं. अभिजित, काळजी घ्या स्वतःची. आणि माझ्या आसावरीला त्रास देऊ नकोस. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. शुभ्रा, कामाला जाताना सांभाळून जा ग.
आणि सोहमची काळजी घे. हो काकू, आम्ही सगळे नीट राहू, पण तुम्ही स्वतःला जपा, स्वतःची तब्येत सांभाळा आणि फोन करा असा वाटला तर संकोच करू नका प्लीज काकू. लगेच हाक मारा गरज वाटली तर. तुम्ही दोघी सासपासून आहेत ना, अशाच मायलेकी सारख्या राहा. सोहम, मला माहितीये तुला काही सांगायची गरज नाही. तू खूप छान वागतोय सासावरीशी आणि यापुढे तू कधीही तिला त्रास देणार नाहीस याची मला खात्री आहे. येते मी. चला मी खालपर्यंत येते तुम्हाला सोडायला. नको सॉरी, तू खाली सोडायला आलीस की माझा पाय नाही निघणार. धरमजी येते. हा सोहम चल. ऐक, अगं जरा बघते ना. आई, शत्रूला मदत नाही करायची आपल्याला. अगं हो, जरा जाऊन बघते, नाही तर माझ्या किचनची वाट लावून ठेवतील दोघ जण. आई, आज एक दिवस किचनचे विचार सोडा ना. अहो किती मस्त दिवस आहे. तुमचा नवरा असा किचन मध्ये राबतोय आणि तुम्ही इथे निवांत बसलेले आहात. हो ग, पण ते पण किती मदत करतात मला. तुम्ही माझ्या पार्टीत आहात ना, मग इथे शांत बसून राहा बरं. आपल्याला जिंकायचंय आई. किती वेळ लागणार आहे अजून? भूक लागली आहे आम्हाला. हा मिक्सर रिपेअर करा, नाही तर जेवण मिळणार नाही. अहो, जेवण मिळणार नाही म्हणजे? अशी धमकी तू किती वेळा दिलीस? हा मिक्सर रिपेअर करा, नाही तर जेवण मिळणार नाही. आता करा काय ते, आम्हाला माहित नाही. काहीच टेन्शन नाहीये आई. मी लगेच इलेक्ट्रिशियनला फोन करते आणि त्याला बोलावून घेते. हा, अशी चिटिंग नाही चालणार. इलेक्ट्रिशियनला फोन नाही लावायचा, स्वतः रिपेअर करायचा. मागच्या वेळी खराब झालेला तेव्हा मी नाही का रिपेअर केलेला आई? हो अगं खरंच ग, त्या दिवशी पाहुणे आले होते आणि मिक्सर बिघडला अचानक. बबड्याने लगेच रिपेअर करून दिला आम्हाला. ठीक आहे ठीक आहे, करू आम्ही रिपेअर. ओके फाईन, ऑल द बेस्ट. काय करायचं? उघडून बघूया का हा चमच्यानी वगैरे? एक मिनिट शुभ्रा. इथे ना खालती एक बटन असतं, ते दाबलं ना की परत सुरू होतं मिक्सर. हो, अरे ते दिसत नाही बटन मला. आता काय करायचं ग? थांबा, मी चमचा आणते. तो मला वाटतं असं कसं बटन नाही याला. असं उघडायचा प्रयत्न कर. द्या. अगं बबड्याने असंच केलं होतं. तो मिक्सर उघडला होता आणि कुठल्या तरी 2 पायरी जोडून दिल्या होत्या. आपण तसंच करू म्हणजे होईल सुरू. काही नको तुमच्या बबड्यासारखं. त्यापेक्षा एक छान आयडिया माझ्याकडे. मी ना दाते काकूंकडे जाते आणि त्यांचा मिक्सर घेऊन येते थोड्या वेळासाठी. बरोबर, जा जा. घेऊन येते. काय करत आहे? काय? हो, भाजी भाजी. अहो भाजलं का? नाही ठीक आहे, फार काय नाही. जरा जपून सांभाळून करा. इट्स ओके.
ओके आई, थोड्या वेळाचाच प्रश्न आहे. एकदा का ते दोघं हरले की आपण मदत करूच. मिक्सर रिपेअर झाला का? थँक्यू काय थँक्यू. आपला मिक्सर नाही तो. हा आमचा नाहीये. आमचा आपला. हो नाहीच आहे आपला मिक्सर. मी दुसरा मिक्सर आणून दिला. तुम्ही म्हटलं होतं ना मिक्सर आणल्याशिवाय स्वयंपाक होणार नाही म्हणून. हे पुरुष असंच करतात की नाही ग? एखादी गोष्ट बिघडली की लगेच नवीन आणून देतात आणि विषय संपवून टाकतात. आम्हीही तेच केलं. एक मिनिट, आम्ही नवीन मिक्सर आणतो. हा मिक्सर नवीन नाहीये. एक्झॅक्टली. हा दाते काकूंच्या घरचा आहे. काही प्रॉब्लेम आहे का? नवीन मिक्सर सारखंच काम करणार आहे हा. आम्हाला महिन्याच्या बजेटचा पण विचार करायचा असतो. तुमच्यासारखं नाही पैसे घेतले आणि उधळले. हे बघा, तुमचं काम होणार आहे, काम पूर्ण करा. एक नवीन साडी असताना दुसरी नवीन साडी घेतात तेव्हा बजेट नाही का मध्ये? काही जळतंय का? ए हॅलो, मी कशाला जाऊ? तू नाही रे, तुझी भाजी. आम्ही करपलेलं जळलेलं काही खाणार नाही होता. चल ग. सोहम, आता लक्ष द्यायला चुकावून चालणार नाही. हो सर, सॉरी सर. आई, आपण आत्ताची वेळ मारून नेली, परत असं करून चालणार नाही. अहो अहो अहो, तो मसाला घालू नका. त्या लाल झाकणाच्या बाटलीतला घाला, तो छान चटपटीत आहे. आज हे किचन तुझं नाही माझं आहे असावरी. आणि माझ्या किचन मध्ये मी ठरवीन तसंच होणार. झालं समाधान? तुम्ही दोघी जाऊन पाव घेऊन या. लगेच आणते. आणि तुम्ही इथे थांबू नका. चला तिथे.